आता त्याही सांगतो तुम्हाला. जानेवारी फेब्रुवारी मार्च भारतीय हवामान खात्याने ऑलरेडी 3 महिन्यामध्ये तुम्हाला अंदाज दिलेला आहे पावसाच्या संदर्भात. आणि तसं जर म्हणलं तर जानेवारी फेब्रुवारी हे 2 महिने थंडीचे, मार्च एप्रिल मे प्री मान्सूनचे आहेत. आता त्याच्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्च या 3 महिन्याचा अंदाज देताना त्यांनी पाऊस हा महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा कमी आहे. फक्त दक्षिण महाराष्ट्र म्हणजे लातूर, उस्मानाबाद, धाराशिव किंवा नांदेड, थोडासा परभणीचा भाग किंवा इकडं सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी थोडासा अधिक आहे. थोडासा अधिक असला तरी पण त्याची सरासरी किती हो? बरोबर 1 सेंटीमीटर 1.5 सेंटीमीटरच्या आसपास. त्याच्यापेक्षा अधिक असला तर किती होईल? फारच कमी आहे. 1-1.5 सेंटीमीटर सुद्धा जास्त म्हणतो मी. काही MM मध्ये आहे जानेवारी महिन्याचा म्हटला तर त्यामुळं पावसाची शक्यता नाही. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये जर पावसाचं प्रमाण कमी आहे, गारपीट हा जो हवामानाचा घटक आहे पावसाची निगडीत आहे. ज्यावेळेस गडगडाट, विजा आणि वारा आणि कन्व्हेक्टिव्ह उष्णता संबंधी जी प्रक्रिया घडून होते त्याच वेळेस गारपीट होते. अच्छा. ज्याचा बेस पाऊस आहे. गारपिटी होते म्हणजे वरून खाली येतं, म्हणजे डायरेक्ट त्याचं फ्रेझिंग जास्त होऊन डायरेक्ट त्याचं थेंबाऐवजी तुम्हाला गार खाली येते. पावसाचं प्रमाणच कमी आहे, प्रेसिपिटेशनचं प्रमाणच कमी आहे, म्हणजेच प्रणाली त्याला साथ देत नाही आहे. अशा ठिकाणी गारपीट कुठून होणार? आडतच नाही तर पोऱ्यात कुठून येणार? आणि कोणी जर सांगत असेल मार्च एप्रिलमध्ये अशी जी गारपीट चुकीचं, कारण गारपिटीला काही तास अगोदर तुम्हाला तसं असेल तर रडारवरून ते सांगता येतं की या ठिकाणी अशा गोष्टी घडू शकतात. आता सांगता आता त्यात हे काही मिनिंगलेस आहे असंच मला म्हणायचं आहे. फक्त एकच क्रायटेरिया मी पकडेल, भारतीय हवामान खात्याने दिलेला 3 महिन्याच्या अंदाजामध्ये पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात कमी आहे. त्यामुळं आपल्याकडे गारपिटीची शक्यता येऊन येत्या 2-3 महिन्यातही नाही, 2-2.5 महिन्यात असंही मी म्हणेल. सगळंच पॉझिटिव्ह आहे शेतकऱ्यांसाठी असंच मला म्हणायचं आहे. विशेष नकारात्मक कोणत्याही घडामोडी वातावरणाच्या बाबतीत शेतीच्या दृष्टीने नाही आहे असंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि जी गोष्ट पुन्हा रिपीट करतो की पाऊस झालाच नाही नोव्हेंबर डिसेंबरला. पाऊस जानेवारीत पाऊस नाही आहे, पुढेही पाऊस नाही आहे, पावसाची तूट आहे. म्हणजेच ह्या सगळ्या गोष्टी थंडीला अनुकूल आहे, गारपिटीला प्रतिकूल आहे. अच्छा, समजलं का? आणि थंडीच्या लाटेला अनुकूल आहे आणि थंडीचा जो एकूण कालावधी आहे त्याचं आयुष्य किंवा लांबी वाढवण्यालाही अनुकूल आहे. म्हणून कदाचित तुम्हाला पहिल्या आठवड्यात ते मार्चमध्ये थंडी दिसली तरी आश्चर्य वाटायला नको, हेच मला या ठिकाणी सांगायचं आहे. बरं. आता सर तुम्ही थंडीच्या लाटांचा उल्लेख केला, तर या पुढच्या टप्प्यामध्ये पण थंडीच्या लाटा आपल्याला दिसतील का? थंडीच्या लाटा जर तुम्हाला मी पहिल्या आठवड्याच्या मार्चपर्यंत जातो तर थंडीच्या लाटा नक्कीच असणार आहेत. अच्छा. तुम्हाला लक्षात ठेवा, जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये लानिनामध्ये जवळपास लानिना जर असला तर 7 ते 8 9पर्यंत थंडीच्या लाटा येतात आणि एल निनोमध्ये 4 ते 6 असतात. यावेळेस लानिना आहे आणि त्याच्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे तुमचं सांगितलं, त्यामुळे लाटा येण्याची शक्यता आहे. पण लाटाची तीव्रता किती आहे की लाटाचा जो कालावधी किती आहे त्यावेळेस आपल्याला बोलता येईल. भली अति तीव्र नसली पण लाटाची शक्यता आहे. आणि तसंही तुम्हाला सांगितलं की 14 म्हणजे आता भोगी 13 तारखेला आहे, 14ला संक्रांत आहे. त्याच्यातच थोडंसं तापमान जरी वाढत म्हणलं असं ते जाणवत नाही, सकाळच्या वेळी थंडी आहे. बरोबर. आणि लगेच 15 नंतर लगेच एकदम चेंज होणार नाही, पण असाच प्रकारचं वातावरण राहण्याची शक्यता आहे. अच्छा. म्हणजे त्याही पुढच्या आठवड्यात 15 जानेवारीच्या पुढच्या आठवड्यात सुद्धा थंडी असण्याची शक्यता आहे. आणि त्याला काही प्रणाली, कारण आज तुम्ही जरी म्हटलात महाराष्ट्र जरी म्हटला तर झारखंड आणि छत्तीसगडमध्ये भरपूर थंडी आहे, बिहारमध्ये थंडी आहे म्हणून आपल्याकडं, MP मध्ये थंडी आहे म्हणून आपल्याकडं, गोंदिया गडचिरोलीत थंडी आहे, भंडारा नागपूरमध्ये थंडी आहे, जळगावमध्ये थोडीशी काहीशी थंडी जाणवते किंवा अमरावतीमध्ये थोडीशी थंडी जाणवते. तो तिकडचा इंड्यूस इफेक्ट म्हणतात, प्रेरित परिणामातून थोडीशी थंडी जाणवते आपल्याकडे. बरोबर. त्यामुळं पुढच्या आठवड्यात ते थंडी असण्याची शक्यता आहे. एकदमच उघडी पडली ढगाळ वातावरण तर 2 दिवसातच बोललोय मी. हो, बघूया काय होतं ते. उद्यापासूनच आहे, म्हणजे घोडा मैदान जवळच आहे. बघूया काय. अशा पद्धतीचे वातावरणीय घडे, विशेष फार उलथापालत असं काही नाही आहे असं मला या ठिकाणी सांगायचं.